शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नागपूर पोलीस आणि गुन्हे शाखा सातत्याने धडक कारवाई करत आहेत. अशीच एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केली आहे. नागपूर शहरातून हद्दपार करण्यात आलेला एक सराईत गुंड आदेशाचे उल्लंघन करून शहरात फिरत असताना त्याला गुन्हे शाखेने एका धारदार लोखंडी चाकूसह रंगेहात अटक केली आहे. अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्रे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना भंडारा आम रोडवर गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक रविवारी पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान पोलिसांना हा हद्दपार असलेला इसम संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अंदाजे 300 रुपये किमतीचा एक घातक लोखंडी चाकू मिळून आला. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे या गुन्ह्यांखाली पोलिसांनी त्याच्याकडील चाकू जप्त केलाय. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आम्ही कोतवाली हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना जुना भंडारा आम रोडवरती एक इसम संशयितरित्या जात असताना दिसून आला. आम्ही त्याच्याजवळ गेलो. आवाज देत असता तो पळून जाण्याचा तयारीत होता. त्याला स्टाफच्या मदतीनं घेराव घेऊन पकडले असता तो रेकॉर्डवरील असल्याचे मिळून आले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू भेटून आला आणि तो तडीपार असल्याचा त्याचा अभिलेख चेक केला असता तो तडीपार असल्याचे कळाले. तो नमूद आरोपीचे नाव आहे अक्षय उर्फ बल्ली संजय समुद्रे, जुनी शुक्रवारी जगम मिल जवळ कोतवाली येथून तो 1 वर्षाकरिता तडीपार आहे. माननीय पोनी सर अतुल मोहनकर सर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण टीमने कामगिरी केली आहे.